शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की कापूस सोयाबीन अनुदान जे आहे ते कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भात खूप काही गोष्टी बोलल्या जात आहे की 5,000 अनुदान मिळणार आहे, हेक्टरी एवढं तेवढं खूप काही गोष्टी आहे. बट याच्यामध्ये मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून करण्यात येतो आहे. कसा करण्यात येतो आहे ते सविस्तर याच्यातनं जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. खरंच हे अनुदान मिळणार आहे का, नाही मिळणार आहे का, या गोष्टींवर आज बोलणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा मित्रांनो. सगळ्यात आधी सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करत जा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्याच्यानंतर आता सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिले जाणारे अनुदान विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले जात आहे. अशी हमी भाव देखील मागच्या वर्षी कमी दिल्यामुळे 2023मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचे सुमारे 18,000 कोटींचं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना फक्त 4,000 कोटी दिले जात आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शिवाय खात्यामध्ये ते पैसे अजून देखील डिपॉझिट झालेले नाही आहे, असं जे काही विजय जांदुया यांनी म्हटलं आहे. आणि ते खरं आहे मित्रांनो. कसं आहे की मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यात झालेली धूळधाण आणि विदर्भात घटलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी महायुती सरकारचा खटाटोप सुरू सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाकडून आणली आहे. भाग म्हणून याचाच एक भाग म्हणून 2023च्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणजे जे की याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा जास्त फायदा होणार आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2023मध्ये ई पीक पाहणी संकेतस्थळावर 31,23,231 कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर 58,72,214 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याच्यातनं नोंदणी केली होती. ई पीक संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 80% शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाची लागवड होते, सगळ्यांनाच माहिती. आणि जो काही मोठा वर्ग आहे तो मराठवाडा आणि विदर्भातीलच आहे. लोकसभा निवडणूक मराठवाडा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाडा सत्ताधारी महायुतीत धुळधाण झाली होती. भाजपाचा गड मानला जाणाऱ्या विदर्भातील भाजपाचा मोठा फटका बसला आणि म्हणूनच त्यांच्या सीट कमी आल्या. आणि म्हणूनच आता तेथील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना सगळ्याधिक उत्पादन जे काही होतं त्यांचं सोयाबीन आणि कापूस त्यांच्यावर त्यांना 5,000 रुपये देण्याचं शासनाने ठरवले. विदर्भ मराठवाड्यात 20 लाख कापूस उत्पादक आहेत आणि त्यांना एवढी ही मदत आता जाहीर करण्यात येणार आहे. आता ही जी कापूस आणि सोयाबीन उत्पादन अनुदान आहे ती वाटपासाठी आता शासन तत्पर आहे. पहिले आलं लाडकी बहीण योजना मित्रांनो, लाडकी बहीण योजना आलं. त्याच्यानंतर आता नमो शेतकरी सन्मान निधी आला. ओके, त्याच्यानंतर आता कापूस अनुदान आहे मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पीक विमा असणार आहे. पीक विमा अग्रिम देखील आपल्याला मिळू शकणार आहे 2024चा. सो असे सगळे जे काही अनुदान आहे ते डिसेंबर म्हणजे जे काही विधानसभेच्या आधीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. सो अशी ही खुशखबर आहे मित्रांनो. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मलाही मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी नवनवीन अपडेट आणण्यासाठी. धन्यवाद.